नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चिवडी येथील शेतकऱ्यांची मण्याड नदीच्या बाजूने शेती आहे, परंतु शेतीला जाण्याचा चिवडी शिवारातील पांदन रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला जाण्यासाठी व गुरेढोरे नेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मुखेडचे तहसीलदार यांच्याकडे वारंवार पांदन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी करून देखील तहसीलदार रस्ता मोकळा करून देत नसल्यामुळे चिवडी येथील शेतकऱ्यांनी 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, परंतु जिल्हाधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत। याबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी पवन यांनी। मुखेड तालुक्यातील चिवडी येथील काही शेतकरी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। या शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी जो रस्ता असतो तो गायपांदन रस्ता काही नागरिकांनी बंद करून टाकलेला आहे, त्यामुळे या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे। काय सांगाल काका, काय तुम्हाला त्रास होत आहे? आम्हाला त्रास असा होतो की सर, आमचा मुखेड व कंधार तालुक्यातील नारनाळी व चिवळी हा आमचा पूर्वीपासून वहिवाट गाडी रस्ता चालू असलेला रस्ता, आमचे जनावर, आमचे शेळ्या मेंढ्या ढोर जे काही आमचे जनावर पूर्वीपासून जात होते ते आम्हाला आता अडवले गेले। कारण अडवणारे 2 व्यक्ती आहेत, एक प्रकाश तुकाराम मुलगुलवाड माजी जिल्हा परिषद सदस्य व तसेच दुसऱ्या साईडची अडवणूक करणारे तारखंपून करणारे खाका गणपती मुरमुरे व तसेच त्यांचा मुलगा कृषी मंडळ अधिकारी व तसेच ग्रामसेवक अशा या लोकांनी आपले जे काही आर्थिक मदत असेल ते त्या तहसीलदार व तसेच ज्या कोणी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांना पैसा देऊन हे आमची शिवरस्ता गाडी रस्ता वहिवाट चालू असलेली किती दिवसापासून बंद करण्यात आले? जवळपास 2-3 वर्षापासून पूर्ण बंद केलेला आहे। आणि याच्या अगोदर रवी देशमुख ह्या व्यक्तींनी पूर्वीपासून 2019 पासून हा अर्ज उल्लेख केलेला की हा रस्ता चालू ठेवावा म्हणून, त्यांचं न ऐकता सुद्धा जिल्हाधिकाऱ्याकडे तुमची काय मागणी आहे? मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा हक्काचा जे काही शिवरस्ता गाडी रस्ता वहिवाट खुला करून देण्यात यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरं काहीच नाही साहेब। त्या ठिकाणचे काही पुढारी आणि काही प्रमुख लोक आहेत जे प्रशासकीय सेवेमध्ये नोकरीला आहेत आणि त्या लोकांकडून हा रस्ता अडवला जात आहे असा आरोप या शेतकऱ्यांकडून होत आहे। यांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी मुखेडच्या यांच्याकडे तक्रार सुद्धा केली आहे, परंतु ते लोक या शेतकऱ्यांचं दुःख जाणून घ्यायला तयार नाहीत। असे हे शेतकरी काका आहेत, हे शेतकरी ज्यावेळेस शेताकडे जात होते त्यावेळेस तिथे रस्ता नसल्यामुळे हे मागे अडकळून पडले असल्याचं ते म्हणत आहेत। काका, काय झालं होतं नेमकं? गाईचं सगळं काढलं आणि जगत होती ते आत खाऊन पाडलं, आवर ना गेलं जनावर 2 होते हातात, ते 5 गुंठीला गेलं म्हणून इथं मारा लागला। आमच्या हक्काचा रस्ता, आपल्या हक्काच्या रस्त्यातून तुमची काय मागणी आहे? रस्ता द्या म्हणाले आम्हाला, पहिले रस्ते होतच रस्ता द्या आमचा आम्हाला पहिलेचा, याच्याशिवाय आम्हाला काहीच नाही। गेल्या अनेक वर्षापासून हे शेतकरी गायपांदन रस्त्यासाठी मागणी करत आहेत, परंतु यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही। त्यातरी आपल्याला गायपांदन रस्ता मिळावा म्हणून संबंधित तालुक्याचे तहसीलदार, मंडळ अधिकारी यांच्याकडे वारंवार मागणी करत आहेत, परंतु यांचं दुःख जाणून घ्यायला कोणीच तयार नसल्यामुळे आज हे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन आमरण उपोषणाला बसलेले आहेत। परंतु 2 दिवसापासून झालं यांच्याकडे जिल्हाधिकारी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत। यांची मागणी आहे की यांना जाण्यासाठी गायपांदन रस्ता तात्काळ तयार करून द्यावं, या मागणीसाठी हे शेतकरी बसलेले आहेत। त्यामुळे आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतील आणि यांना गायपांदन रस्ता तयार करून देतील का, हा मोठा प्रश्न पडलेला आहे। कॅमेरामॅन विजय सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती डिजिटल, नांदेड। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।